संघाला जास्त वेळ घेता येणार नाहीये आणि रमजाई कालकाई कोंडे संघाचे सलामीचे फलंदाज जास्त वेळ न घेता मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। वेळ ही फार महत्त्वाची असते कारण वेळेचं जर आपण पालन केलं तर नक्कीच ही स्पर्धा आपल्याला 4 वाजता ही फायनल आपल्याला पाहायला मिळेल, पण वेळेत आपले सामने हे चालू झाले पाहिजेत याचं देखील बंधन असेल। सलामीचे फलंदाज जात आहेत रमजाई कालकाई कोंडे संघाकडून उपेंद्र आणि प्रतीक हे सलामीचे फलंदाज। जबरदस्त फॉर्म मध्ये असलेली ही सलामीची जोडी पाहूया कशा पद्धतीने सलामीचा गोलंदाज असेल ओम बेलेश्वर करंजली संघाकडून। ओम बेलेश्वर करंजली एक राखीव खेळाडू कोणीतरी या। आणि या ठिकाणी ज्यांनी या क्रिकेट मैदानामध्ये खूप मोठं नाव कोरलेलं आहे, अनेक स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिके या ठिकाणी स्वीकारलेले आहेत, ज्यांची स्पर्धा आम्ही जवळून पाहिलेली आहे, ज्यांच्याबरोबर खेळण्याची आम्हाला देखील संधी मिळालेली आहे असा राजेश रामाने हा मैदानावरती दाखल आहे। त्याला पाहण्यासाठी देखील यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी हे सामने पाहतोय। तो सलामीचा गोलंदाज राजेश रामाने याने अनेक स्पर्धा या ठिकाणी गाजवलेल्या आहेत, अनेक पारितोषिके त्यांनी पटकावलेले आहेत असा दापोली तालुक्यातील करंजली गावचा सुपुत्र राजेश रामाने हा सलामीचा गोलंदाज आपण पाहतोय। आणि सलामीचे फलंदाज असतील रमजाई कालकाई कोंडे संघाकडून सलामीचे फलंदाज रुपेंद्र आणि प्रतीक। भाऊया रुपेश आणि प्रतीक यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी। पंचांचा इशारा येतोय स्टार्ट ऑफ द मॅच। जाऊया मैदानावरती। राजेश यांचं मोठं सरना पहिलं सर्कल असेल पॉवर प्लेचं। या पॉवर प्ले मध्येच आपल्याला जे काही करायचं आहे या फलंदाजांना त्या पॉवर प्लेचाच फायदा आपण घ्यायचा आहे। पहिला चेंडू फेकला जातोय, पहिला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर। 4 धावा चौकाराच्या मदतीने हा चेंडू गेला आहे। खूप महत्त्वाच्या धावसंख्या असतील कारण पहिला चेंडू फेकला गेला। पहिला चेंडू कशा पद्धतीने फेकला जातील हे देखील दडपण असतं ते फलंदाजांवरती। आणि हा चेंडू पहिल्या चेंडूचा सामना करत असताना पहिला चेंडू गेलाय तो सीमारेषेच्या बाहेर। 4 धावा आणि या चौकाराच्या मदतीने या ठिकाणी खातं देखील खोललं गेलं, खातं देखील उघडलं गेलं आणि धावसंख्या होती ती 4 धावा। पुढील चेंडू राजेश याच्या हातामध्ये सुंदर असा चेंडू फेकला जातोय। खरोखरच पहिला चेंडू तुझा होता तर दुसरा चेंडू माझा हे दाखवून दिलं राजेशांनी आणि रोखून ठेवलं या 4 धावांवरती। पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या। खूप महत्वाची धावसंख्या होती, खूप महत्वाचा हा चौकार होता कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला परिपूर्ण फायदा घ्यावाच लागेल। खूप मोठी फटकेबाजी ही करावीच लागेल ती पहिल्या षटकामध्ये आणि याचाच फायदा घेतात रुपेंद्र याने। पुढील चेंडू राजेश यांचा जबरदस्त चेंडू परंतु पंचांचा इशारा 2 हात लांब करून येतोय। व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव, एक बोनस पॉइंट मिळालाय तो रमजाई कालकाई कोंडे संघाला। आणि या 1 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 5 धावा। पुढील चेंडू राजेश याच्या हातामध्ये कशा पद्धतीने चेंडू फेकला जाईल या ठिकाणी राजेश यांना मोठी गडी बाद होईल का? परंतु या ठिकाणी गडी बाद करायचा नाहीये, मला या ठिकाणी गडी थांबवून ठेवायचा आहे, मला धावसंख्या रोखून ठेवायचा आहे हाच निर्धार राजेश यांच्या डोक्यामध्ये आपण पाहतोय। खरोखरच दाद द्यावी लागेल या गोलंदाजाला। पहिला चेंडू फेकला गेला, पहिल्या चेंडूचा सामना करताना चौकार ठोकला गेला, परंतु चौकार जरी ठोकला गेला असला तरी पुढील चेंडू मी सुंदररित्या फेकणार आहे हे दाखवून देतोय तो राजेश। पुन्हा एकदा सज्ज राजेश या ठिकाणी खतरा होऊ शकतो का? परंतु जबरदस्त रनअप या ठिकाणी पाहायला मिळते ते या सलामी जोडीचं आणि 1 धाव तो रोखून न ठेवता 1 धाव या ठिकाणी धावून घेतले या सलामीच्या जोडीने। हे खूप खुलं मैदान या ठिकाणी आपण पाहतोय।
या डोंबिवली शहरातील हे रेल्वे ग्राउंड आणि या रेल्वे ग्राउंडवरती आपण ही राधाकृष्ण क्रिकेट करंजाली या स्पर्धेचं आयोजन आणि GTC या यूट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्ह घर बसल्या जगभरभर हे कार्यक्रम या स्पर्धा आपण पाहतोय, हे सामने पाहतोय. पुढील चेंडू राजेश यांचा फेकला गेला आहे. जबरदस्त चेंडू फेकला गेला आहे. कोणतीही धाव नाही आहे. निर्धाव चेंडू फेकला गेला आहे. थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू आणि कोणतीही धाव न देता धावसंख्या रोखण्यात यश आलंय ते राजेश यांना. पहिलं षटक. त्यानंतर पुढील संघाला मी आमंत्रित करतो KP शिवणारे आणि साक्रोली फायटर्स या संघ नाणेफेकीसाठी कृपया यायचं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय तर या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी पंचांचा 2 हात उंचावून येतोय, इशारा येतोय. 6 धावा षटकार आणि या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत मोठी भर होऊन धावसंख्या पोहोचते. धावसंख्या होते ती 12 धावा. दुहेरी आकडा देखील या ठिकाणी पार केलाय तो रमजाई कालकाई कोंडे संघाने. कारण राजेश यांचं मला वाटतं थोडंसं षटक हे महागडं षटक पडलेलं दिसतंय. कारण पहिल्या चेंडूवरती 4 धावा होत्या. मधले जे 4 चेंडू सुंदर त्या फेकलं गेलं, परंतु शेवटच्या चेंडूचा सामना करत असताना राजेश याला मोठा फटका देखील मारला गेला आणि 6 धावा आल्या. आणि या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 12 धावा. 1 षटक समाप्तवर. KP शिवणारे आणि साक्रोली फायटर्स जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाहीये. आपल्याला नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकी घेतल्यानंतर आपण कृपया विश्रांती केली तरी चालेल, परंतु नाणेफेकीसाठी अगदी वेळेत या ठिकाणी यावंच लागेल. दुसरं षटक पाहूया कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. दुसरं षटक घेऊन आलाय तो तेजस. अगदी जलद गतीने हे सामने आपण पाहतोय. कारण जसं हा घड्याळाचा आकडा हा पुढे सरकत राहील तसा तसा उन्हाचा कडाका देखील आपल्या डोक्यावरती येत राहील. त्यामुळे ही स्पर्धा लवकरात लवकर सूर्य मावळण्याच्या अगोदर कशी संपुष्टात येईल यासाठीच केलेलं हे नियोजन आणि हे सुंदर आयोजन. पुढील चेंडू त्याच्या हातामध्ये हा चेंडू दिला गेलाय तो आहे तेजस. खूप मोठी जबाबदारी असेल ती कर्णधार यांची. तेजस याच्या खांद्यावरती रोखून ठेवेल का हे देखील पाहावं लागेल. कारण सलामीचे फलंदाज ज्या पद्धतीने या ठिकाणी फटकेबाजी करतायत तो रुपेंद्र आणि प्रतीक. कारण रुपेंद्र यांनी एक चौकार देखील ठोकला होता आणि प्रतीक यांनी 6 धावा 1 षटकार देखील मारला होता. त्यामुळे सलामीची जोडी फोडणं देखील तेवढंच खूप महत्त्वाचं असेल. एक मोठं आव्हान असेल ते तेजस याच्या समोर. सुंदर चेंडू फेकला गेला ऑफच्या दिशेने. हा चेंडू मारला गेला. 1 धाव नक्की मिळेल का? 1 धाव नाही. या ठिकाणी 2 धावा आम्ही घेऊ, धावून काढू. खूप मेहनत घेऊन या 2 धावा घेतल्या आहेत. या दोन्ही खेळाडूंनी सुंदर असं रनअप बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंमध्ये आपण पाहतोय. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचते. धावसंख्या होते 14 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. पुढील चेंडू फेकला जातोय. सुंदर हा चेंडू मारला गेला. 1 धाव नक्कीच मिळेल का? 1 धाव नाहीये. 2 धावा मिळतील का? 2 धावा नक्कीच मिळाल्यात, परंतु दाद द्यावी लागेल ती या ठिकाणी क्षेत्ररक्षणाला. कारण हा चेंडू हातातून निसटला होता. पाठीमागे जाऊन हा दुसऱ्या खेळाडूने चेंडू अडवला गेला आणि 4 धावा रोखून ठेवल्या. 2 धाव्या नक्कीच वाचवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होते 16 धावा. या ठिकाणी साक्रोली फायटर संघाचे संघनायक आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करतोय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. आणि KP शिवणारी संघ या ठिकाणी लवकरात लवकर आपण यायचं आहे. आपलं प्रतिस्पर्धी संघ साक्रोली फायटर संघ या ठिकाणी आपली वाट पाहतोय. पुढील चेंडू फेकला जातोय. सुंदररित्या या ठिकाणी स्वागत केलंय. लेगच्या दिशेने हा चेंडू फेकला गेलाय. हा चेंडू जातोय का सीमारेषेच्या बाहेर, परंतु या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर चेंडू न जाता धावसंख्येत भर धावसंख्या 2 धावा धावून काढल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 19 धावा. खरोखरच सुंदररित्या या ठिकाणी धावसंख्या उभी केली गेली. अजून 1 षटक बाकी आहे. कारण जर 2 सामने आपण पाहिले तर पहिल्या इनिंगमध्ये 21 पर्यंत आकडा गाठता आला, परंतु हे तिसरा सामना या ठिकाणी संपन्न होतोय आणि जवळजवळ 2 षटक अजूनही संपलेले नाही आहेत आणि धावसंख्या होते 19 धावा. खूप महत्त्वपूर्ण धावसंख्या असेल. पुढील चेंडू फेकला गेलाय. हो, या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. या ठिकाणी अतिरिक्त धाव आपल्याला जास्त दिल्या तर नक्कीच धावसंख्येत भर पडेल. कारण 1 एक्स्ट्रा चेंडू आपल्याला
फेकावा लागतो, त्यामुळे वाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धाव देखील मिळालेला आहे. हा प्लस प्लस बोनस पॉईंट असेल तो. आणि या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त झेल घेतला गेला, दाद द्यावी लागेल या क्षेत्ररक्षणाला, कारण या ठिकाणी खूप उंचावून हा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर न जाता आतमध्ये राहिला आणि मोठा गडी माघारी परततोय रुपेंद्रच्या रूपाने. भूपेंद्र माघारी परततोय, भूपेंद्र यांची जागा घेण्यासाठी जातोय. पाहूया कोणावरती जबाबदारी देतोय कर्णधार. आणि नवीन खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये आपण जाताना पाहतोय. प्रणय केपी शिवणारी संघाचे संघनायक या लवकरात लवकर केपी शिवणारी, कारण हा सामना संपल्यानंतर त्वरित आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळेचं खूप बंधन आहे, कारण आपली ऑलरेडी स्पर्धा आहे 2 तास उशिरा चालू झालेली आहे, त्यामुळे आयोजकांनी जे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याला आपण सर्वांनी साथ द्यायची आहे, सर्वांनी सहकार्य करायचं आहे. केपी शिवणारी संघनायक नाणेफेकीसाठी यायचा आहे. तेजस यांचा पुढील चेंडू फेकला गेला, डावखुरे फलंदाज या ठिकाणी का होतोय, जेल होतोय का, परंतु या ठिकाणी जेल होत नाहीये, तर या ठिकाणी चेंडू अडवला गेलाय, 4 धावा रोखल्या गेल्या आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले राजेश रामाने यांच्याकडून. नक्कीच 4 धावा होत्या, परंतु राजेश रामाने यांची जर हाईट आपण पाहिली तर ही 4 धावा ह्या त्यांनी रोखून ठेवलेल्या आहेत आणि चौकार खूप महत्त्वाचा चौकार या ठिकाणी रोखून ठेवला गेला आहे. डावखुरे फलंदाज अगदी फॉर्ममध्ये असलेला हा नवीन फलंदाज आहे प्रणय. प्रणयाला फुलटा चेंडू होता, या ठिकाणी राजेश काय करतोय, जेल घेतोय का, परंतु जबरदस्त जेल घेतलाय. या झेलची नक्कीच दखल घेतली जाईल. जबरदस्त जेल या ठिकाणी मोठी डाय घेऊन घेतलेला आहे, खूप जबरदस्त या ठिकाणी मोठा गदी बाद केलाय, कारण ज्या पद्धतीने डावखुरा फलंदाज या ठिकाणी फटकेबाजी करत होता त्या फटकेबाजीला कुठेतरी रोखून ठेवलंय हा झेल घेऊन राजेश रामाने यांनी, कारण या ठिकाणी पंचांचा इशारा देखील येतोय. षटक समाप्त, 2 षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत भर धावसंख्या होते 22 धावा. 22 12 चेंडू 22 धाव्या अजूनही या ठिकाणी बनवल्या गेल्या आहेत त्या रमजाई कालकाळी कोंडे संघाच्या फलंदाजांकडून. आणि डावखुरा फलंदाजाचा जर आपण पाहिलं, खरोखरच फॉर्ममध्ये असलेला हा फलंदाज होता. नक्कीच अजूनही मैदानामध्ये जर थांबला असता तर नक्कीच काहीतरी वेगळं चौकार षटकांची आदेशबाजी पाहायला मिळाली असती, परंतु राजेश यांनी जो झेल घेतला, खरंच दाद द्यावी लागेल त्या झेलसाठी. आणि कुठेतरी रोखून नाही, धावसंख्येत जी भर पडत होती ती कुठेतरी रोखून ठेवलेली दिसते. या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल उडवला जातोय. केपी शिवणार यांनी साक्रोली फायटर्स किसन पंधेरे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल उडवला गेलाय आणि कौल जातोय साक्रोली फायटर्स यांच्या बाजूने. नाणेफेकीचा कौल जातोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. हो, या ठिकाणी आपण पाहतोय 30 षटक फेकलं जाते, परंतु अजूनही सूर गवसलेला नाहीये, कारण पहिला चेंडू कशा पद्धतीने फेकला गेलाय तर पहिला चेंडू फेकला गेलाय तो थेट एसटी रक्षकाच्या हातामध्ये. असे चेंडू आपल्याला फेकायचे नाही आहेत, आपल्याला या ठिकाणी रोखून ठेवावं लागेल, कारण 22 धावा या ठिकाणी केल्या गेल्या आहेत. आणि मला वाटतं या ठिकाणी एक मोठं आव्हान उभं करेल तो रमजाई कालकाई कोंडे संघ. पुढील चेंडू ज्यांच्या हातामध्ये तो असेल विनय. हो, या ठिकाणी पहिला चेंडू जरी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला तरी दुसरा चेंडू विनय याने सुंदररित्या फेकला आहे आणि या ठिकाणी झेलबाद होऊन माघारी परततोय. मोठा गडी बाद केलाय तो विनय याने. आणि पंचांचा इशारा काय येतोय, पहिला वाईट बॉल होता. पंच सुंदर या ठिकाणी पंच म्हणून आपल्याला लाभलेले आहेत सतीश तांबडे सर. खूप मोठा अनुभव आहे सतीश तांबडे सर यांना आणि या अनुभवाचा फायदा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण क्रिकेट म्हटलं तर फक्त खेळ नाही, या ठिकाणी लागतं ती मेहनत, एक नियोजन आणि एक अनुभव, आणि याच्या जोरावरती आपण ही स्पर्धा खेळत असतो.
पाहूया विनय यांचा पुढील चेंडू विनय रोखून ठेवेल का, कारण या पद्धतीने एका मागोमाग एक विकेट हे घ्यावेच लागतील जर रोखून ठेवायचं असेल रमजाई कालकाई कोंडे संघाला. होय, मी रोखून ठेवू शकतो अशी गोलंदाजीच या ठिकाणी पाहायला मिळते विनय यांच्याकडून, कारण 2 षटकांमध्ये जवळजवळ 22 धावांचं आव्हान उभं केलं होतं आणि एक मोठं टार्गेट ठेवण्यासाठीच फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत होती, कारण 30+ हा स्कोर या ठिकाणी करावाच लागेल, कारण 2 इनिंग आपण पाहिल्या, 2 इनिंग या ठिकाणी चेस स्कोर केलेला आहे आणि या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारणी द्यावीच लागेल. परंतु या ठिकाणी काय होतंय तर या ठिकाणी जातोय चेंडू थेट हातामध्ये आणि पुन्हा एकदा झेलबाद होऊन माघारी परततोय तो प्रवीण. कोणतंच खातं या ठिकाणी प्रवीण याला मोठं योगदान देता आलं नाहीये, एकही धाव करता आलं नाहीये. खूप निराशी तर प्रत्येकाच्या त्याच्या मनामध्ये असेलच, कारण एक धाव जरी आपण संघासाठी काढली तर खूप मोठंसं योगदान असतं, परंतु एकही धाव न घेता या ठिकाणी माघारी परततोय तो प्रवीण यांची जागा घेण्यासाठी सांभाळण्यासाठी संघाला उभारणी देण्यासाठी जातोय तो समीर. काही चेंडू शिल्लक आहे, शेवटचं षटक आहे, शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. कारण ज्या पद्धतीने जर गोलंदाजी आपण पाहिले ते एका मागोमाग एक विकेट घेण्यासाठी या ठिकाणी उतरलाय तो विनय, कारण 22 धावा होत्या. 22 धावा करत असताना या ठिकाणी असं वाटलं होतं की कुठेतरी ह्या 30च्या पुढे ह्या धावसंख्या या ठिकाणी नक्कीच उभ्या केल्या जातील, परंतु ज्या पद्धतीने विनय यांनी जी गोलंदाजी केली त्या गोलंदाजीचा नजारा खरोखरच एक महत्त्वपूर्ण योगदान आपल्या संघासाठी देतोय तो विनय. पुन्हा चेंडू फेकला गेला आहे, पंचांचा इशारा काय येतोय, पंचांचा इशारा कोणताही या ठिकाणी आलेला नाही आहे, निर्धार चेंडू गेला आहे, कोणतीही धावसंख्या या ठिकाणी मिळालेली नाही आहे. सुंदर अशी गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय विनय यांच्याकडून. स्ट्रायकर बॅट्समन असेल तो समीर काहीतरी करावंच लागेल, काहीतरी चमत्कार हा द्यावाच लागेल, कारण शेवटचा चेंडू असेल आपल्यासाठी, शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी या ठिकाणी फलंदाजी करावीच लागेल. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू गेला आहे, सीमारेषा बाहेर जातो का, एक धाव नक्की मिळेल, एक धाव मिळाले, 2 धावा घेतील का, 2 धाव मिळाल्या. पंचांचा इशारा येतोय, चेंडू गुदगुल्या खालून जातोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा चौकार मिळाला आहे आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत मोठी भर होऊन धावसंख्या पोहोचते 27 धावा. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहिली होती, परंतु विनय यांच्या या चेंडूवरती चौकार आलेला आहे आणि धावसंख्या पोहोचते 27 धावांवरती. खूप मोठं आव्हान उभं करेल का हे देखील पाहावं लागेल. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये सामना करत असताना शेवटचा चेंडू असेल समीरसाठी. पाहूया या शेवटच्या चेंडूचा कशावर सामना करतो समीर. होय, या ठिकाणी सामना केलाय, परंतु चेंडू जातोय आकाशाकडे आणि या ठिकाणी मोठा झेल होऊन माघारी परततोय समीर. एक चौकार मारला होता समीराने, त्याला माहित होतं की नक्कीच हा चेंडू देखील आपल्याला खेळायचा आहे, हा चेंडू देखील आपल्याला चौकार षटकार मारायचा आहे, परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी आपण विनय यांची पाहिली तर नक्कीच रोखून ठेवले त्यांनी समीर याला आणि या ठिकाणी धावसंख्या पोहोचते, धावसंख्या होते 27 धावा. 28 धावांचं आव्हान असेल ओम बेलेश्वर करंजली संघासमोर. जरा लवकरात लवकर मैदानाबाहेर यायचं आहे आणि रमजाई कालकाई कोंडे या संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. वेळेचं बंधन आहे, वेळेचं पालन आपल्याला करायचं आहे, कारण जसं जसं हा घड्याळाचा आकडा पुढे सरकत राहील तसं तसं हा उन्हाचा कडाका देखील आपल्याला या ठिकाणी सोसावा लागेल. कारण शेवटी खेळ म्हटला, क्रिकेट म्हटला तर तहानभूक न बाळगता प्रत्येक खेळाडू या ठिकाणी खेळत असतो आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या वाडीसाठी आणि आपल्या नावासाठी. त्यामुळेच ही लढत, ही रंगत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर असं आयोजन नियोजन केलेलं आपण पाहतोय. श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ करंजाली तालुका दापोली या सर्व कमिटीला खूप खूप मी धन्यवाद देतो. या ठिकाणी आलेल्या संघाने एक विनंती असेल की आपण या ठिकाणी प्रवेश घेतलेलाच आहे, परंतु आपली जी प्रवेश फी बाकी आहे ती प्रवेश फी कृपया आपण प्रथम कमिटीकडे जमा करायची आहे आपला सामना सुरू होण्या अगोदर. याची एक नोंद घ्यायची आहे. यानंतर पुढे जो होणारा सामना असेल केपी शिवनारे आणि साकुरी फायटर्स
याने देखील आपले प्रवेश फी या ठिकाणी जमा करायचे आहे. 28 धावांचं आव्हान असेल ओम बेलेश्वर करंजली संघाला. 18 चेंडू 28 धावा. सकाळच्या 17 पासून आतापर्यंत या मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी करण्यात यश आलेलं आहे. कोंडे संघाला 27 धावा या ठिकाणी केल्या गेल्यात. 28 धावांचं आव्हान केलेलं आहे. खूप मोठं तडगा आव्हान असेल. 18 चेंडू 28 धावा. परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी मोठे खेळाडू आहेत या ओम बेलेश्वरी करंजली संघामध्ये नक्कीच या 18 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी रोखून ठेवलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. चला लवकर लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सलामीचे फलंदाज क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे कोंडे संघाने. कारण अशक्य असं काहीच नाही आहे या जगामध्ये. फक्त तुमच्या ठाई जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे. आणि ही इच्छाशक्ती जर असेल तर नक्कीच आपण हा विजय या ठिकाणी प्राप्त करू शकतो. आणि हा विजय प्राप्त करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय एक दापोली तालुक्यातील अनेक स्पर्धेमध्ये ज्याने ही मैदानं गाजवलेली आहेत, ज्याला आम्ही जवळून पाहिलेलं आहे, असा सलामीचा फलंदाज मैदानामध्ये आपण जाताना पाहतोय राजेश रामाने. आणि त्याला साथ देईल तो हितेंद्र. हा देखील एक हुकमी एक्का म्हणून संबोधलं जातं या ओम बेलेश्वरी करंजली संघाचा हुकमी एक्का हितेंद्र आणि राजेश रामाने. पाहूया 27 धावांचं आव्हान आहे. 28 धावा आपल्या या ठिकाणी कराव्या लागतील. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी करावी लागेल. आणि याचा सामना करण्यासाठी आपल्या संघाला विजय हासिल देण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो हितेंद्र आणि राजेश. एक सलामीची जोडी आणि सलामीचा गोलंदाज असेल रमजाई कालकाई कोंडे संघाकडून रोशन याला काहीतरी वेगळी रोषणाई करावी लागेल. आपल्या संघासाठी मोठं योगदान द्यावं लागेल. या सलामीच्या जोडीला माघारी लवकर परतावं लागेल. यासाठी सज्ज असेल तो रोशन. स्टार्ट ऑफ द मॅच या ठिकाणी आपल्याला सांगताना पाहतोय सतीश तांबडे सर. खूप मोठा अनुभव पंच म्हणून काम पाहत आहेत. आणि दुसरे पंच म्हणून काम पाहत आहेत मंगेश पंधेरे सर. खरोखरच पंचांची खूप मोठी भूमिका या ठिकाणी निभावताना आपण पाहतोय. पुढील चेंडू फेकला जातोय. रोशन यांचा पहिला चेंडू कोणतीही धाव नाही आहे, परंतु दुसरा चेंडू या ठिकाणी राजेश रामाने यांच्याकडून हा चेंडू मारला गेलाय आणि फक्त एकच धाव. चेंडू खूप मोठ्या पद्धतीने या ठिकाणी फटकेबाजी करतोय राजेश. परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी कोंडे संघाची आपण क्षेत्ररक्षण पाहतोय, गोलंदाजी पाहतोय, नक्कीच काहीतरी हा सामना 50-50 असंच पाहायला मिळेल. कारण पहिल्या षटकाचा आपल्याला या ठिकाणी पुरेपूर्ण फायदा उचलायचा आहे तो या पॉवर प्लेमध्ये. होय, पॉवर प्लेमध्ये फायदा उचलायचाच आहे. याच उद्देशाने या ठिकाणी फटकेबाजी करतोय तो ओम बेलेश्वर करंजली संघाचा हुकमी एक्का म्हणून ज्याला संबोधलं जातं तो हितेंद्र. एक जबरदस्त षटकार होता, एक जबरदस्त सुरुवात होती. हितेंद्र यांच्याकडून आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान म्हणावं लागेल या षटकाराने. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत भर, धावसंख्या पोहोचते, धावसंख्या होते ती 7 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू फेकला जातोय. काय होतंय आणि हा चेंडू जातोय एक धाव्या नाही तर 2 धावेसाठी जातोय. जबरदस्त रन अप बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंमध्ये जितेंद्र आणि राजेश यांच्याकडून. जबरदस्त हितेंद्र, खरोखरच दाद द्यावी लागेल. खूप सुंदर फटकेबाजी आपण करतोय. संघासाठी खूप महत्त्वपूर्ण योगदान आहे. कारण त्यांना माहित आहे की पहिला पॉवर प्लेचा फायदा जर उचलला तर शेवटच्या 2 षटकामध्ये आपल्याला कमी धावा या ठिकाणी ठेवायच्या आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू फेकला जातो. या ठिकाणी मोठा होतो काय खतरा, परंतु नाही, या ठिकाणी कोणताही खतरा नाही. धावसंख्या या ठिकाणी 1 धाव धावून काढलेले दिसते आणि या 1 धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते. धावफलक सांगते धावसंख्या होते
10 धावा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या जर्सीवरती हा असलेला 10 नंबर आणि धावसंख्या देखील पोहोचते ती 10 नंबरवरती 10 आकड्यावरती. पुढील एक चेंडू फेकला राजेश याला, फुलटा चेंडू होता, या चेंडूचा सामना करेल का राजेश? एक धाव नक्की मिळेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण, एका हातामध्ये हा चेंडू घेऊन क्षेत्ररक्षण केलंय. या खेळाडूला दाद द्यावी लागेल, कारण हा जर चेंडू हातातून निसटला असता तर नक्की 4 धावा या घेतल्याच असत्या, 4 धावा मिळाल्याच असत्या. आणि पंचांचा इशारा येतोय, पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते, धावसंख्या होते 12 धावा. 12 धावा पहिल्या षटक समाप्तीवरती. जवळजवळ 28 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू 28 धावा आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती ती 12 धावा. समीकरण देखील आपण पाहतोय, 12 चेंडू आणि जवळजवळ 16 धावांचं आव्हान असेल. तर या लवकर केपी चिमणारे आणि साखळी फायटर संघनायक जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आपली प्रवेश फी जमा करायची आहे दोन्ही संघाने. या ठिकाणी दुसरं षटक घेऊन आलाय प्रणय. खूप मोठी जबाबदारी असेल प्रणय आपल्यावरती, कारण 12 चेंडूवरती 16 धावा आपल्याला द्यायच्या नाही आहेत. अशी टिचून गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. स्ट्राइक वरती पोहोचलाय तो हितेंद्र. मोठं सरनअप आहे प्रणय यांचा. पाहूया कशा पद्धतीने चेंडू फेकला जातोय. पॉवर प्ले या ठिकाणी संपलेला आहे. खेळाडू आता सीमारेषेच्या लगत या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहेत. पुढील चेंडू मोठं सरनअप प्रणय यांचं, खूप मोठं सरनअप आहे. सुंदरसा फेकला चेंडू, एक धाव मिळेल का? या ठिकाणी सुंदरचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या ठिकाणी हा चेंडू जातोय गच्चाल क्षेत्ररक्षण, एक धाव नक्की मिळाली होती आणि 2 धावा धावून घेतलेल्या आहेत. फक्त एक धाव असताना या ठिकाणी 2 धावा धावून घेतलेल्या आहेत. खूप सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. दोन्ही खेळाडूंनी सलामीचे फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत, राजेश आणि हितेंद्र. एकच धाव होती, परंतु थोडंसं गच्चाल क्षेत्ररक्षण, हा चेंडू जर हातामध्ये जरी ठेवला असता तरी एकच धाव देता आली असती, परंतु या ठिकाणी 2 धावा धावून घेतलेल्या आहेत या सलामीच्या जोडीने. पुढील चेंडू फेकला जातोय प्रणव यांचा. प्रणय सुंदरसा फेकला चेंडू होता, एक धाव नक्की मिळेल का? हो, एक धाव मिळेल, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला गेलो या ठिकाणी खतरा देखील होऊ शकला असता, परंतु 2 धावा धावून घेतलेल्या आहेत. सुंदर असं रन बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंमध्ये. 2 धावा धावून घेतल्या. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते 16 धावा. 28 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी 1-1, 2-2 धावा महत्त्वपूर्ण धावा घेताना पाहताय ते दोन्ही खेळाडू. या ठिकाणी काय करावं लागेल तर या सलामीच्या जोडीला आपल्याला या ठिकाणी माघारी परतावं लागेल गोलंदाजांना. पंचांचा इशारा येतोय 2 हात लांब करून. या ठिकाणी वाईट बॉल, अतिरिक्त धाव, बोनस पॉइंट मिळालाय ओम बेलेश्वर करंजारी संघाला. विशाल या आपण जरा इकडे. पुढील चेंडू पाहूया प्रणय यांचा. सुंदरसा फेकला चेंडू होता, या ठिकाणी झेल होऊ शकतो काय? नाही नाही नाही, या ठिकाणी झेल नाही आहे, परंतु झेल जरी सुटला असला तरी 4 धावा रोखाव्या लागतील. 4 धावा, परंतु 4 धावा देखील रोखता आलेल्या नाही आहेत. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांवरती. या ठिकाणी जर आपल्याला झेल जरी घेता आला नाही तरी 4 धावा या खूप महत्वाच्या असतात, त्या आपण रोखून ठेवल्या तर नक्कीच एक संघासाठी खूप मोठं योगदान असेल. आणि या ठिकाणी झेल देखील सुटून 4 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू फेकायला गेला, 1 धाव नक्की मिळेल. हो, 1 धाव मिळेल, परंतु राजेश यांनी रोखून ठेवले. एका धावचे समाधान मानून स्ट्राइक आपल्याकडे घेतले राजेश रामाने यांनी. अजूनही राजेश यांना मोठा सूर गवसलेला नाहीये. हितेंद्र याने आपल्या संघासाठी 4 षटकांची आदेशबाजी केले, परंतु राजेश अगदी शांत मनाने या ठिकाणी अजूनही मैदानामध्ये सज्ज आहे. त्यांना माहित आहे की शेवटचं अजून षटक बाकी आहे, त्यामुळे कोणतेही आपल्याला या ठिकाणी घाई गडबड करायची नाही. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठा झेल होता, झेल देऊन सुद्धा या ठिकाणी आपल्याला असं चालणार नाहीये, असं चालणार नाहीये. जिंकायचं असेल तर संघर्ष करावाच लागेल, असं चालणार नाही. आपल्या हातून झेल देखील सुटला.
झेल सुटून देखील या ठिकाणी गच्चा क्षेत्ररक्षण देखील झालं. एका मागोमाग एक चुका या ठिकाणी आपण घडताना पाहतोय. आणि या ठिकाणी धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोचते 24 धावांवरती. 24. हो हो हो, या ठिकाणी सुंदर गोलंदाजी करतायत परंतु क्षेत्ररक्षण तसं होताना दिसत नाहीये. पंचांचा इशारा येतोय. ओव्हरची समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत भर होऊन धावसंख्या पोहोचते. ओंकारेश्वर करंजली संघाची धावसंख्या वाढते 24. 24 धावा. आणि फक्त आता गरज असेल ती 4 धावांची. 6 चेंडू 4 धावा. अतितटीचा 6 सामना. शेवटचं षटक ज्यांच्या हातामध्ये चेंडू गिरा गेलाय. शेवटचा चेंडू घेऊन आलाय KP शिवणारी संघनायक. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. KP शिवणारी संघनायक. जरा लगेच आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुढील होणारा सामना आहे KP शिवणारे आणि साखरोली फायटर्स या दोन्ही संघाचे संघनायक. आपण मैदानाचा ताबा घेण्यासाठी सज्ज राहायचं आहे. आणि या ठिकाणी काय पाहतोय तर या ठिकाणी पाहतोय 1 धाव नक्कीच मिळाली. 2 धावा मिळतील का? होय, 2 धावा आम्ही धावून घेणार. आणि या 2 धावा देखील धावून घेतलेल्या आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचते 26 धावा. शेवटच्या 2 धावांची गरज ही लढाई जिंकण्यासाठी. ओंकारेश्वर करंजली संघाला 2 धावेची आवश्यकता असेल विजय प्राप्त होण्यासाठी. आणि या सलामीची जोडी विजय प्राप्त करून माघारे पडतील का हे देखील पाहावं लागेल. कारण सलामीला गेलेले हे दोन्ही फलंदाज. होय, आम्ही या ठिकाणी